ब्लॉग। तर माझ्याकडे बघून तुम्हाला काय वाटतंय, मी आली आहे लग्नाला आणि आता आहे मांडवचा कार्यक्रम, तिकडे चालली आहे मी। माझे पप्पा आहे सोबत, मुलगा आहे आणि मी आली आहे माझ्या माहेरी। माझं माहेर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव, माहेर आहे। काकांच्या मुलाचं लग्न आहे, खूप अचानक लग्न ठरलं आहे। मी याचा आधी ब्लॉग टाकलेला होता, आपण शॉपिंग करायला गेलो होतो ब्लॉगमध्ये। लग्नाची खरेदी तेच लग्नासाठी आलेली आहे। तर आता इथली तुम्हाला पुढची मजा मस्ती दाखवते मी, भेटूया परत। आम्ही पोहोचेपर्यंत सकाळी मांडव टाकून झालेला होता, त्यासाठी जास्त जेंट्सच काम असतं। मग इथे आम्ही देव घ्यायला जातोय, तर पुढचा व्हिडिओ तुम्ही ओरिजिनल व्हॉइसमध्ये एन्जॉय करा। आता ते तिकडे चालले, आता गाणं चालू होऊन जाईल। आता खूप मजा आहे। लग्न वगैरे या निमित्ताने सगळ्या काकांच्या मुली वगैरे भेटतात। तर ही माझ्या काकांची मुलगीच आहे, बहीण आहे माझी, ती भेटली होती खूप दिवसांनंतर। तर गप्पा मारत चाललो होतो आम्ही। फायनली गाणं बंद झालं, आता आम्ही बोलू शकतो। इथं खूप मजा होते, इथं खूप गरम पण आहे। आता समर सीझन चालू होऊन गेले ना, बघा तिकडे पुढे गेले सगळे, इथे थांबले। चला सी यू आफ्टर अ फ्यू मिनिट्स। देव घेऊन आता आम्ही रिटर्न जातोय। खूप ऊन आहे तिकडे, त्यामुळे आम्ही पूर्ण वेळ पुढे गेलो नाही, एका ठिकाणी थांबलो सावलीमध्ये, कारण खूपच जास्त ऊन आहे। आता आपण पुढे जाऊन बघा देवाचं लग्न लागेल, दाखवते मी तुम्हाला पुढे आमच्या इथे कशी पद्धत आहे ते। आता देवाचं लग्न, डान्स वगैरे त्याच सगळ्या गोष्टी करायच्या आहे। लग्न म्हटलं म्हणजे डान्स हा महत्वाचाच। याला बेळमातणी आणि मांडव पूजायचा कार्यक्रम म्हणतात। तर इथे आम्ही 5 सवाष्ण जे आहे ते बेळमातणीची पूजा करतोय। बॅकग्राउंड मध्ये बंद कर। ओ बापरे
पूजा करून झाल्यानंतर आता देवाचं लग्न लागतंय इथे. देवाचं लग्न लावायला हे जी बसली आहे जोडी हे माझे काका काकू आहेत. बाजूला नवरदेव बसलेला आहे आणि हे दोघं मामा आहेत माझे ज्यांनी अंतरपाठ धरलाय. जसं आपलं लग्न लागतं ना तसंच इथे आधी देवाचं लग्न लावून घेतात, त्यानंतर जे मेन म्हणजे नवरदेव नवरी आहे यांचं लग्न लागतं. तर आधी देवाचं लग्न लावण्याची पद्धत आहे. येत नाही जात नाही. चला झालं काम. हे नवरदेवाचे सख्खे काका काकू आहेत आणि माझे काका काकू आहेत. तर आता त्यानंतर नवरदेव आलेला आहे इथे. आता देव नाचवायचा प्रोग्राम होईल. हे माझे जे काका काकू आहेत हे नवरदेवाचे आई वडील आहेत. हा नवरदेवाचा लहान भाऊ आणि नवरदेव. आता देव नाचवण्याचा मान आहे नवरदेवाच्या आजीचा. हे दोघही भाऊ माझ्या लहान काकांची मुलं आहेत, म्हणजे नवरदेवाच्या सख्ख्या काकांची मुलं आहेत दोघही. आणि आता एंट्री झाली आहे ती म्हणजे नवीन नवरीची. देव नाचवायला आली आता नवरी.
दरवर्षी आमच्या खानदेशमध्ये नवीन नवीन गाणे येतात लग्नाचे आणि त्याचबरोबर नवीन स्टेप देखील इन्व्हेंट होते दरवर्षी. तर ह्या वर्षी ही स्टेप आहे पदर घेऊन नाचायची. खूप धमाल आली, आम्हाला खूप मज्जा आली या वेळी. बघा तुम्ही, हा डान्स खूप फेमस झालेला आहे तिथे. नाचून झाल्यावर आम्ही खूप दमलो होतो. त्यानंतर जेवण केले आम्ही आणि मग होता बांगड्या भरायचा कार्यक्रम. तो पण मी पुढे दाखवला आहे. त्यानंतर आम्हाला सगळ्यांना बांगड्या भरल्या होत्या तिथे. चला तर मग भेटूया आता पुढच्या हळदीच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि होईल तेवढं शेअर करा. ओके, बाय.